भूक लागली काय? नाही नाही, शनिवार आहे. मला सांगण्याचा भाग एक वेळ ऐकायला जरी सारखी वाटली तरी प्रत्येक वेळीचा अर्थ वेगवेगळा आहे. कीर्तनासी नर हो तुम्ही जागा, जात जा कीर्तनाला. कीर्तन, कथा, प्रवचन, भागवत कथा, रामायण कथा, जात जा, जागा, जात जा. दुसरं, जा आणि गा, तिथं मठ्ठ बसू नका, थांबव. जा आणि गा म्हणजे गात जागा, गात जागा, प्रेम मागा विठ्ठला, या नाही याप्रमाणे. तिसरं, एखादा खांब पाहायचा, कीर्तन रंगात आलं की लगेच घोरायचं नाही. जागा म्हणजे जागे राहा, रात्र वैरायची. आणि चौथी गोष्ट, तुम्ही जी बसलेली जागा आहे ती वैकुंठवासी हरिभक्त परायण धुंडा महाराज ते सांगतात, ही जागा एवढी या नामाने पवित्र होती, त्याच्यामुळे जय विठ्ठल झाल्याशिवाय कोणी हालायचं नाही. विठ्ठल विठ्ठल लिहायला जरी सारख्या वाटल्या तरी चारी ओळीचा अर्थ वेगळा. याला म्हणायचं संत मोरोपंत, त्यांची खासियतच होती. ते सांगतात कोणी लक्षात ठेवा, प्रभू रामचंद्रांच्या अवतारातलं पुढचं कार्य करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या नंतरच्या कालावधीमध्ये जो अवतार भगवंतानी घेतला तो म्हणजे हरीचा, अर्थात पांडुरंग परमात्म्याचा. विठ्ठल विठ्ठल. कोणत्याही संप्रदायामध्ये काल्याची परंपरा नाही एक्सेप्ट वारकरी संप्रदाय. का? कारण तो अधिकारच आपल्याला दिला आहे. आपले लोक उत्तरेत जातात, दक्षिणेत जातात, तामिळनाडू, रामेश्वरम, हरिद्वार, ऋषिकेश, केदारनाथ, बद्रीनाथ, नेपाळ, काठमांडू, पशुपतीनाथ, सगळं सप्तपुरी, 12 ज्योतिर्लिंग, सगळं चारी धाम वगैरे तिथं जाऊन सप्ताह करण्याची परंपरा आहे आपल्याकडे बऱ्याच जणांची. हे तीर्थक्षेत्राचा हा फिरता अखंड आहे नाम सप्ताह जरी केला तरी काल्याच्या कीर्तनांची सांगत आहे. सप्ताह 1-2 दिवसाचा असो, 4 दिवसाचा असो, 8 दिवसाचा, 5 दिवसाचा, 7 दिवसाचा, 15 दिवसाचा, महिन्याभराचा, वर्षभराचा, तरी सप्ताहाची सांगता कशामध्ये? काल्याच्याच कीर्तनाने. कारण त्याचा एकमेव वारकरी संप्रदायालाच तो अधिकार प्राप्त झालेला आहे, त्याच्याशिवाय. लक्षात ठेवा. मग काल्याच्या कीर्तनाला दुसरं काय असतं? चरित्र ते उच्चारावे, महाराजांसारखे मोठे मोठे महात्मे बसले कीर्तनाला. बरं का, तुम्ही सगळे अनुभवी आहेत. पूर्वीच्या काळी 4.5-5 तास कीर्तन असायचे, म्हणून 2-2, 3-3, 4-4 चाली गावाचं नाव पुकारून चाली व्हायचे की नाही? तुम्ही पण बीडला, मी पण पैठणला, मी काही लांबचा नाही जास्त, तुमचाच आहे. पण पूर्वी 4.5-5 तास नो लिमिट कीर्तन होतं. आता 2 तासात आणि 1.5 तासात सगळं करायचं, त्याच्यातच चालीतच सगळा वेळ चालला. कीर्तन करायला काहीतरी जिम्मेदारी आहे का नाही चिंतन मांडण्याची? कारण चिंतनी रूपता ती व्हायला पाहिजे तरच त्या कीर्तनाला म्हणतात, नाही का काय? म्हणून 2-2 चाली आता आजकालच्या हळूहळू रूपाने कमी. मग मला काय म्हणायचं, तुम्ही खऱ्या अर्थाने वारकरी कीर्तन हे 3-3.5 तास ठेवायला पाहिजे. बिनधास्त सेपरेट 1.5 घंटा चालीला आणि 2 घंटा चिंतनाला. विठ्ठला विठ्ठला. कीर्तन करतो ना, नारदी कीर्तन करत असताना 2.5 तास जरी झालं लोक हलणार नाही याची गॅरंटी आमची. तिथं ना टाळकरी, ना पखवाज, ना विणा, तिथं झांज, तबला, पेटी, त्याच्यात म्हणजे एक खावी तंबू. इथं तरी संसद मंडळ आहे अख्खं, एखाद्याने राजीनामा दिला तरी हरकत नाही, बाकीचं ते प्रकरण सांभाळून घेत. असंय महाराज. आणि मग भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळात काय काय लीला केल्या त्याचं चिंतन सगळे संत करतात. काय केलं बाल्यावस्थेत सगळ्यांना विदित आहे. जन्म भगवंताचा कसा झाला? कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला, दृष्टा ठरका सुटला